मालेगाव बॉम्बस्फोटातील सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता 17 वर्षांनंतर एनआयए कोर्टाचा मोठा निर्णय। ठोस पुराव्यांअभावी साध्वी प्रज्ञा सिंगसह सर्व आरोपी निर्दोष सुटले। मालेगाव स्फोटातील पीडित हायकोर्टात जाणार, निकालाला पीडित वरिष्ठ न्यायालयात देणार आव्हान। तपास यंत्रणांच्या तपासावरही प्रश्नचिन्ह। भगव्या दहशतवादाची व्याख्या मांडणाऱ्या काँग्रेस नेत्यांनी देशातल्या हिंदूंची काँग्रेसनं माफी मागावी। निर्दोष समीर कुलकर्णींची मागणी। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचीही काँग्रेसवर टीका। विधिमंडळात रमी खेळणं कोकाटेंना भोवणार। कोकाटेंचं कृषी मंत्रीपद काढून मंत्रिमंडळातच डिमोशन होणार। अजितदादांनी डिमोशन लेटर तयार केल्याची सूत्रांची माहिती। कोकाटेंचा खाते बदल नको, मंत्रिमंडळातूनच काढा। शेतकरी नेते राजू शेट्टींची मागणी। तर क्रीडा मंत्रिपद देण्याच्या चर्चेबाबत दमानी यांना आश्चर्य। मुंबई महापालिका निवडणूक महायुती म्हणून एकत्र लढणार। महापालिकेवर महायुतीचा झेंडा फडकणार। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना विजयाचा विश्वास। महादेवी हत्तीनीला परत आणण्याचे प्रयत्न। महादेवी हत्तीनीसाठी राजू शेट्टी मैदानात। नांदणी गाव ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत काढणार पदयात्रा। लातूरमध्ये धावत्या अँब्युलन्सला आग। आगीत संपूर्ण अँब्युलन्स जळून खाक। शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचा अंदाज। धाराशिव मधल्या महिला रुग्णालयात कोब्रा मणियार जातीचे साप। व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल। महिला रुग्णालयातला भयंकर प्रकार।